2017-18 पासून जेव्हा ही नोटिफिकेशन लागू झाली तेव्हापासून दरवर्षी 1,000 कोटीपेक्षा जास्त, म्हणजे त्यांना 10,000 कोटीपेक्षा जास्त किंवा 11,000 कोटी हे भारतीय जनता पार्टीला मिळाले. ही जनतेकडे आलेली माहिती आहे, ही सुप्रीम कोर्टाकडे पण आलेली माहिती आहे. तेव्हा सुप्रीम कोर्टाची ऑर्डर नंबर 1 की इलेक्ट्रल बॉन्ड सरकारने इश्यू करायला सांगितले आणि स्टेट बँक कोर्टाला ऑपरेट करायला सांगितलं, हे इलिगल आहे. पण ही माहिती गुप्त आहे असं तुम्ही म्हणता, पण ती आरटीआय च्या कार्यकाल तुम्ही देत नाही, तर आरटीआयच्या कायद्याचा प्रभाव हा, जी गुप्तता तुम्ही पाळता म्हणजे बँकिंग सिक्रेसी लॉ, याच्याहून आरटीआय मोठा आहे. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीने जर ही माहिती मागितली तर तुम्ही देत नाहीत, म्हणजे आरटीआय मध्ये माहितीच्या अधिकाराचा जो कायदेशीर अधिकार आहे नागरिकाचा, त्याला तुम्ही वंचित ठेवता. त्यामुळे आरटीआय सुप्रीम हे सुप्रीम कोर्टाच्या या 15 तारखेच्या 15 फेब्रुवारीच्या निकालाचा एक महत्वाचा श्लेष आहे.